सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि कंपल्सरी 12 खेळाडू पाहिजे ही सूचना देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर थँक्यू सो मच प्रवीण सर. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. मॅच क्रमांक 2 दुसरी लढत 40+ 4 संघ आपण आजच्या डे नाईट फॉर्मॅट मध्ये पाहणार आहोत. ही दुसरी मॅच जिथे एका साईडला करावे आणि त्याला फाईट करत असताना टीम नावडे. तर किरण पाटील यांचा देखील सन्मान 40+ कॅप्टन सर्वांस आपण एक धाव आरोग्याचं नेहमीच पाहतो त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये यतीन भोईर आणि राजेश म्हात्रे हे 2 सलामीर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. टॉस जिंकला सर्वप्रथम नावडे टीमना आणि टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं करावे टीमला. सलामीची जोडी कर्मवीर आणि धर्मवीर असे 2 सलामीर मैदानाच्या आतमध्ये यतीन भोईर आणि राजेश म्हात्रे ही सलामीची जोडी. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज नितीन कोहली टीमचा संघ नायक बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. लगेच सामन्यास सुरुवात करा कारण की आज आपण थोडासा उशीर आहोत त्याच्यामुळे मी विनंती करेन नावडे टीम नितीन कोहली आपल्याला विनंती की आपण वेळेनुसार आपली इनिंग समाप्त करा. चला मॅचला सुरुवात करा. जास्त वेळ आपण खर्च करू नका कारण की ऑलरेडी आपण थोडासा उशीर आहोत त्याच्यामुळे मी विनंती करेन नितीन याच्याकडे आपण लक्ष द्या की आपण लगेच सामन्याला सुरुवात करा. तर समोर फलंदाज पहिलं स्ट्राइक एंड वरती राजेश म्हात्रे हा फलंदाज सध्या स्ट्राइक एंड वरती आहे. पहिला षटक म्हटलं तर महत्वाचं षटक असतं आणि तो षटक बॉलिंग ट्रॅक वरती नितीन कोहली सर नक्कीच बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल हा प्रकार दिशा दिली चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. पहिल्याच बॉल वरती दमदार बाबदार शानदार चौकार. केला फलंदाज राजेश म्हात्रेना वैयक्तिकांना संघाचं अकाउंट सध्या 4 धाब्यानं ओपन केलाय. 4 धाबा पलकावरती. पहिलं षटक म्हटलं तर मॅन्डेटरी पॉवर सर्कल षटक आणि त्या षटकामध्ये धाब्यांची लयलूट करण्यासाठी राजेश म्हात्रे फुलटॉस बॉल होता. व्यवस्थित 5च्या रडार मध्ये बॉल आलं नाही आणि इथे सिंगल पाहायला मिळतं. एकेरी दावेला प्राधान्य. एकेरी दाब्यानं संघ जाऊन पोहोचला. 5 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना टीम करावे आज संघ तुम्ही पाहता. यस बॅटिंग टीम रिव्ह्यू घेतलाय. हाईट फॅक्टर साठी हा रेफर आपण पाहतोय. ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. टेक्निकल टीम ऑफिशियल तिसऱ्या अंपायर आपण टेक्निकल टीम मध्ये जॉईन व्हा. पूर्णपणे पाहणूती केली जाईल आणि योग्य तो निर्णय नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. क्षेत्ररक्षण आपण सजवून ठेवा. सर्व खेळाडू आपण एकत्र येऊ नका कारण की तुम्हाला इनिंग वेळेनुसार कव्हर करायची आहे त्याच्यामुळे आपण क्षेत्ररक्षण आपण सजवून ठेवा. योग्य तो निर्णय आम्ही थोड्याच वेळानं तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर्स जॉईन आहेत. एकविरा इव्हेंट ही वाहिनी या स्पर्धेला कव्हर करत असताना यस फेर डिलिव्हरी. या बॉलवरती फक्त सिंगल आली. एकेरी दाब्यानं स्ट्राइक रोटेट झाली. स्ट्राइक वरती फलंदाज यतीन भोईर हा फलंदाज तुम्ही स्ट्राइक एंड वरती पाहता. राजेश म्हात्रेचं आपण खेळ पाहिलं जिथे 2 बॉल मध्ये 5 धावांचे योगदान. आता स्ट्राइक वरती फलंदाज यतीन भोईर. बॉलिंग ट्रॅक वरती नितीन कोहली सर. प्रहार करण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर गोलंदाजी आणि इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. पाकपतीला ओव्हर मध्ये नितीन कोहली सरनं कारण की मागे 2 बॉल मध्ये आपण पाहिलं तर अवघ्या सिंगल खर्च केली. पहिल्या बॉल वरती
चौकाराला आणि त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं ना याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये नितीन कोहली सरांनी दिली. प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे तो इथे चुकी केली जीवनदान दिलं. फलंदाज यतीन भोईरला सिंगल मिळेल. टीम कराबेला एकेरी दाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला 6 या आकड्यावरती. दिलेलं जीवनदान म्हटलं तर पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला आमंत्रण देणं आणि तेच केलं सध्या नावडे टीमला. यतीन भोईरला जीवनदान दिला सिंगल मिळाली. संघ 6 या आकड्यावरती. गोलंदाजी भरपूर चांगली होत्या मात्र क्षेत्ररक्षकांना देखील साथ देणं तेवढंच गरजेचं. वेगवान बॉल होता मध्ये हा बॉल डिलिव्हर केला. बॅक टू द बॉलर आपल्याच फॉलोथ्रूमध्ये चेंडूची अडवणी केली आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळता. पहिला बॉल वरती चौकाराला मागील 4 चेंडूंचा आपण खेळ पाहिला तर भरपूर चांगला कमबॅक करून दिला नितीन कोहली सरांना नावडे टीम साठी. मागील 4 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा खर्च केला. शेवटचा अंतिम बॉल स्लोवर बॉल फसवण्याचा प्रयत्न केला. स्लोवर गतीचा बॉल डिलिव्हर केला. अंतिम बॉल डॉट फेकला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या 6 धावा कराबळ टीम साठी आल्यात. हे भगवे आमचे रक्त तळपतो तत् सर्व काही भगव वातावरण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. अगदी रॉयल म्हणजे राजासारखे हे आयोजन. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिला तर अवघ्या 6 धाबाला बॅटिंग करत असताना कराबे टीम साठी यतीन भोईरला जीवनदान दिलाय. तो सध्या मैदानाच्या आतमध्ये राजेश म्हात्रे सलामीची जोडी आणि त्या जोडीला शांत ठेवला नितीन कोहली सरांना. पहिला षटक दमदार राहिला नावडे टीम साठी. चला थोडा पास देखील केला. आपल्याला इनिंग वेळेनुसार कव्हर करावे लागेल त्याच्यामुळे मी विनंती करेन नावडे टीम आपण वेळेनुसार आपण इनिंग समाप्त करा. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल उमेश खानावकर. पहिला बॉल अगदी चांगल्या रीतीने डिलिव्हर केला. पहिला बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळता. थोडासा धावगतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न मॅच मध्ये सध्या गोलंदाजी करत असताना नावडे संघ करता. उमेश खानावकर गोलंदाज आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू. हो मागे 2 महानिर्धाव चेंडूचा लाईन मिरिट पाहू खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. यतीन भोईरला जीवनदान देखील दिलाय मात्र त्याचा फायदा मॅच मध्ये उचलावा लागेल. 2 बॉल निर्धाव धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 6 या आकड्यावरती. पदतालिकेचा वापर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सुरू होता. चेंडू हवेमध्ये सेफ लँडिंग झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगलला प्राधान्य. एकेरी दाब्याने संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पहिली. संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती. सध्या बॅटिंग करत असताना कराबे संघ प्रहार करावा लागेल. सलामीची जोडी आणि त्या जोडीला सध्या शांत ठेवलाय. तर मात्र गोलंदाजी करत असताना नावडे टीमला लो फुल टॉस बॉल दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही. सेकंड पॉवर प्ले षटक उमेश खानावकर त्याच्यावरती आक्रमण केला. फलंदाज राजेश मात्र जिथे टोकला चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला फलंदाज राजेश मात्रेच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या टोटली 11 धावा. इथे देखील सिंगल पाहायला मिळतं. एकेरी दाब्याला प्राधान्य. मागे 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी साकारली. गोलंदाजी करत असताना नावडे टीमला पहिला षटक पाहिला नितीन कोहली सरांचा. ज्या षटकामध्ये पहिल्या पिवळच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी राहिली आणि अवघ्या 6 धावा खर्च केला नितीन कोहली सर आणि त्याच्यात उमेश खानावकर हा गोलंदाज मागील 5 बॉल आणि 6 धावा या ओव्हर मध्ये. शेवटचा अंतिम बॉल
प्रहार करण्याचा प्रयत्न, लेंथ लाईन भरपूर चांगली आहे, योग्य लाईन योग्य दिशा अशी गोलंदाजी. अंतिम बॉल फेकला डॉट. 2 षटकांचं खेळ समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. सध्या बॅटिंग करत असताना करावे. या मातीनं दिला वारसा, कठोर छाती दगडाची, नद्यांनी दिली आम्हाला सामर्थ्यता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगते अजिंक्यता अभिमानाची, रणपंदीची जात आमची, कोण आम्हा भयभीत करी. नम जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नम कर्मभूमी जिथे वाढलो मी. तोडल्या जरी नसा फुटली जरी छाती, हृदयातून आवाज येई राजे शिव छत्रपती, राजे शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्रिवार मानाचा मुजरा करतो. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती अजय कोहली. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, प्रहार करावा लागेल मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना करावे टीमला, कारण की मागील 2 षटकामध्ये अगदी शांत ठेवलंय करावे टीमला. आता इथे शांत बसून चालला नाही. एक चांगला टार्गेट सेट करायचं ना तर आक्रमण मॅच मध्ये नक्कीच करावं लागेल. यतीन भोईरला जीवनदान दिला. 6 मध्ये अवघ्या 2 धाब्यांचे योगदान आणि सध्या राजेश मात्रेनं 7 मध्ये 11 धाब्यांचे योगदान दिला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र ऑफसाईडला खेळला. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबलिंग, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केलाय आणि इथे मात्र 2 धाबा देखील कंप्लीट होतील. डबलला प्राधान्य संघ जाऊन पोहोचला. पलकावरती धाबा पहिला ना संघ 15 या आकड्यावरती. तिसरा षटक मार्गाचा प्रहार, मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा होत्या करावे टीम साठी. मात्र मोठे फटके येत नाही हे डोकेदुखी राहिल्या. गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित पाठच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. जिथे क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला पकडला. झेल संपला. यतीन भोईरचा केला पहिला धक्का. बॅटिंग करत असताना करावे टीमला. पहिला धक्का लागला. फलंदाज मैदानातून बाहेर झाला. यतीन भोईर हा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. ताब्यासाठी आता संघर्ष करतो मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना करावे ताब्यासाठी शिरकाव करावा लागेल. एक चांगला टार्गेट सेट करायचं ना तर एखाद्या फलंदाजाला टीमची जबाबदारी आपल्या खात्यामध्ये. पाहू शकाल युवा सेना दमदार नेतृत्व टायगर कल्याण. टायगर आपण जितूभाई पाटील यांना देखील आपण पाहतो. जितूभाई आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो. बिंदासभाई ठोंबरे तालुका प्रमुख आणि सुकेशभाई भोपी विभाग प्रमुख यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. यस, वाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्त धाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली. संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. 5 धाबा बनवायला लागतील मॅच मध्ये. पहिला पूर्वार्ध टार्गेट सेट करायचा आणि अशा स्थितीमध्ये भरपूर चाली गोलंदाजी. हा पटका ऑफसाईडला क्षेत्ररक्षक आहेत. चुकी झाली. जीवनदान दिला आणि इथे मिळतील 2 धाबा. बॅटिंग करत असताना करावे टीमला अलंकार. या फलंदाजाला जीवनदान दिला. 2 धाबाला 2 धाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली. संघ जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती. अलंकार तांडेलला सध्या जीवनदान दिला आणि त्याचा नक्कीच फायदा सध्या करावे टीम साठी होईल. एक धाकड खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ख्याती आणि त्याच फलंदाजाला आता शांत ठेवण्याचा प्रयत्न मॅच मध्ये अजय कोहली करता. अजयने देखील भरपूर चांगली गोलंदाजी साकारल्या. नावडे टीम साठी 3 गोलंदाजाला 100% योगदान सध्या नावडे 40+ टीम साठी दिला. पुढचा अंतिम बॉल गोलंदाज तयार. अंतिम बॉल एक्स्ट्रा कव्हर फटका चांगला.
चेंडू निघून चालला, एक टप्पा 4 चौकार. पहिला तर संघ डबल दुरी 22 आकड्यावरती बॅटिंग करत असताना करावे 40+. येणाऱ्या 12 बॉल मध्ये आक्रमण करावं लागेल, विस्फोटक केस साकारावा लागेल. एक चांगला टार्गेट सेट करायचा तर 12 बॉल मध्ये किमान मिनिमम 30+ धावा तुम्हाला नक्कीच बनवायला लागतील. तेव्हाच एक चांगला टार्गेट सेट करा. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम करावे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहायला मिळतील. नक्कीच राजेश म्हात्रे यांना अलंकार तांडेल ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. तिसरा सलामीचा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये धावेसाठी संघर्ष करावा लागता. याचं कारण असं गोलंदाजी अगदी ताकदवर मैदानाच्या आतमध्ये सध्या नावडी संघ करता. चला थोडा फास्ट केला, वेळेनुसार तुम्हाला इनिंग समाप्त करावे लागेल, याच्याकडे लक्ष द्या नावडी टीम. त्याच्यामुळे आपल्याला लगेच मी विनंती करेन की आपण क्षेत्रशः सजून घ्या ना, सामन्याला आपण लगेच सुरुवात करा. चौथा षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सिकस पेल घेऊन आला. पुन्हा एकदा उमेश खानावकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. मागील 3 षटकामध्ये चांगली गोलंदाजी साकारल्या, जिथे थोडासा प्रेशर निर्माण केला बॅटिंग करत असताना करावे संघावरती. आणि त्या प्रेशरला जर रिलीज करायचं असेल ना तर एखाद्या फलंदाजाला आता आक्रमण मॅच मध्ये करावा लागेल. हवाई रॅकेटचा वापर कोणता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वीकारेल. गोलंदाज उमेश खानावकर हा गोलंदाज पाहता बॉलिंग ट्रॅक वरती. सिकस पेल पहिला बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चाणक्यरित्या गोलंदाजी, अचूक टप्पावरती भेदक मारा. इतकी चांगली गोलंदाजी सध्या मॅच मध्ये उमेश खानावरची पाहायला मिळतं. आणि हा पहिला बॉल निर्धाव फेकला, जिथे शांत ठेवला फलंदाज राजेश म्हात्रेला. सलामीचा फलंदाज अद्याप खेळपट्टीवरती मात्र शांत बसला. गोलंदाज तयार. बागफूट वाढला, पंच केला, पटका चांगला, चेंडू चालला डीप पाकवास कवलेच्या ठोक्या बनला. एक टप्पा बाउस, ओव्हर द रोप 4 चौकार. लागेल मॅच मध्ये पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. चढ मध्ये हा बॉल डिलिव्हर केला आणि इथे मात्र 22 मध्ये सिंगल धाव जोडली जाईल. एकेरी धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पहिली, संघ जाऊन पोहोचला 27 आकड्यावरती. सध्या बॅटिंग करत असताना करावे 40+. गोलंदाज पुन्हा एकदा उमेश खानावकर. प्रहार केला ऑफ साईडला, हा बॉल लॉक केला, तडाखा दिलाय. फलंदाज अलंकार तांडेच्या बॅट मधून हा धमाका ठोकलाय षटकार. षटकार आलाय. 6 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला. डबल तिरी 33 आकड्यावरती सध्या. तर आपण आताच आपण आमदार चषक चिपल्याची स्पर्धा पाहिली ती पंच चेंडू त्या मैदानात. आताच आपण आमदार चषकाची स्पर्धा पाहिली चिपले गावामध्ये. आपण त्या स्पर्धेमध्ये विश्वजित विठ्ठल पाटील अर्थातच व्हीपी, प्रत्येक नगरसेवकाच्या संपर्कात असणारा आपला आगरी राजा अर्थातच पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस पनवेल तालुका ग्रामीण हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सुकेश भाई भोपी यांच्या वतीनं आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. आपणास विनंती असेल व्हीपी भाई या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. तर संघाची धावसंख्या पहिलीला संघ जाऊन पोहोचला 33 आकड्यावरती. मागील 3 षटकामध्ये प्रवेश सर अगदी शांत ठेवला, बॅटिंग करत असताना करावे ठेवला. मात्र या चौथ्या षटकामध्ये आक्रमण दोन्ही साईडनं पाहायला मिळतं. कारण की जाणलं आता धावेसाठी संघर्ष करायचा आणि तो सध्या प्रयत्न अलंकार तांडेल आणि फलंदाज राजेश म्हात्रेचा मैदानाच्या आतमध्ये. मागील 3 ओव्हर मध्ये अवघ्या आपण पाहिलं तर तब्बल फलकावरती धाबा त्या मात्र
बॉल बॉय आपण पाहू शकाल बबलू भोपी मित्रांनो, असाच अजिंक्य राणे देखील पाणी घेऊन जायचा, परंतु भारतीय क्रिकेट आज हा भरपूर फॉर्म मध्ये आला तो, तसाच बबल्या देखील भविष्यामध्ये एक चांगला क्रिकेटर तुम्हाला पाहायला मिळेल. तो गावदेवी चॅम्पियन वाकडी संघाला पुन्हा प्रहार केला, आता ताकद इलिमिनेशन पाहावे लागेल. क्षेत्ररक्षक आहे, पकडला झेल, संपला फलंदाज अलंकार तांडेचा खेळ. हा धक्का लागला, दुसरा बॅटिंग करत असला करावे टीमला. यांच्या वतीनं नावडे 40+ क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. दुसरा धक्का, फलंदाज अलंकार तांडेल मैदानातून बाहेर झाला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनट नंबर 4 चौथ्या क्रमांकासाठी निलेश मडवी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. षटक क्रमांक 4 मार्गस्था फलकावरती धाबा पहिला संघ जाऊन पोहोचला. डबल तिरी 33 आकड्यावरती सध्या बॅटिंग करीत असला संघ पाहता तो मात्र करावे. तर आपण जर स्पर्धेचा विचार केला तर या ठिकाणी मंगेश पहिल्या रात्री जवळजवळ 42,000 लोकांनी आनंद घेतला. त्याच्यानंतर दुसऱ्या रात्रीमध्ये 25,000 लोकांनी आनंद घेतला. काल एपूल स्पर्धेचा पाहिला, त्या स्पर्धेमध्ये काल 62,000 स्पर्धकांनी त्यांना युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेतला. सर्वांचं मनापासून आभार. शेवटचा अंतिम बॉल, लाईन पाहावी लागेल. लेग स्टंपला मिस करत होता बॉल, पंचांचा इशारा. 80चा वाईट, अवांतर धाव जोडली जाईल. अवांतर धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 34 34 आकड्यावरती. तर गावदेवी चॅम्पियन वाकडी संघाचा दमदार गोलंदाज केतन पवार यांचे पिताश्री या ठिकाणी आपण पाहू शकाल. किसन पवार एक उत्कृष्ट आचारी, तथा आपण रिक्षा चालक मालक संघटनेचे निर्णय विभागाचे सदस्य किसन शेठ पवार या व्यासपीठावरती आपलं स्पर्धेच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो. खेळ समाप्त झालं. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला 34 34 आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना करावे. शेवटचं षटक या बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहता. विशाल खानावकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. तिसरा धक्का लागला, 3 फलंदाज मैदानातून बाहेर झाल्यात. मात्र मैदानाच्या आतमध्ये आज ओपनर राजेश मात्रे अद्याप खेळपट्टी वरती आहे. मात्र शेवटच्या षटकामध्ये आता प्रहार करावा लागेल राजेश मात्रेला. सलामवीर फलंदाज आता ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करावा लागेल. एक चांगला टार्गेट सेट करायचं ना तर या ओव्हरमध्ये किमान 2 तरी मोठे फटके नक्कीच सबाद बॅटिंग करत असताना करावे टीमसाठी. स्ट्राइक एंडवरती फलंदाज राजेश मात्रे, नॉन स्ट्राइक एंडवरती 5व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विनय भोईर हा फलंदाज. शेवटचं षटक विशाल खानावकर. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र पाठ आणि चेंडूचा संपर्क नाही. पहिला बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळता. भरपूर चेंडू मॅच मध्ये डॉट खेळलाय. सध्या बॅटिंग करत असताना करावे त्याच्या कारणास्तव लो स्कोर तुम्हाला पलकावरती पाहायला मिळता. संघ 34 या आकड्यावरती. सेकंड बॉल गोलंदाज पुन्हा एकदा विशाल खानावकर हा गोलंदाज. स्लॉगचं षटक म्हटलं तरी प्रहार त्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळता. फुलटॉस बॉल, यू मिस आय विल टेपनेट इट, फर्निचर डिस्ट्रॉ, ट्रिपल अचित, फलंदाज बाद, धक्का 4था. बॅटिंग करत असताना करावे टीमला.
तालुका प्रमुख चषक आणि त्या स्पर्धेचे सर्व अर्थात सुकेश दादा बोपे यांच्या स्वप्नातून साकार झालेले क्रीडांगण आपण पाहतोय. अगदी चांगली स्पर्धा रॉयल म्हणजे राजासारखे या आयोजन तुम्हाला वाकडी नगरीमध्ये पाहायला मिळतं. चौथा धक्का लागलाय. फलंदाज राजेश मात्रे मैदानातून बाहेर झाला. आता नवीन फलंदाज 6व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. योगेश तांडेल हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा षटक विशाल खानावकर याचा वापर मॅच मध्ये नावडे टीमने केला. 4 गोलंदाजांना सध्या 4 चांद लावल्यात नावडे टीम साठी. आणि तिथे लो स्कोर फलकावरती पाहायला मिळते. संघ 34 या आकड्यावरती. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. प्रहार नक्कीच करावा लागेल कारण की फायटिंग टोटल उभा राहायचं तर तुम्हाला आक्रमण मॅच मध्ये करावं लागेल. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जरूर आणि तो 2 धाबा या बॉलवरती कंप्लीट होतील. चित्याच्या चपळाईनं इथे मात्र या 2 धाबा कंप्लीट केला. संघ 2 ने पुढे सरसावला. संघाची धाबा संघ पाहिली. संघ 36 या आकड्यावरती. अजूनही विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ बाकी येणाऱ्या 3 बॉल मध्ये किमान एकतरी मोठा फटका हा अपेक्षा धरून बसला. बॅटिंग करत असताना करावे संघ. मात्र त्या अपेक्षाला भरणं कोणता फलंदाज येईल, एखादा मोठा फटका कोणत्या फलंदाजाच्या बॅट मधून येईल करावे टीम साठी हे पाहणं गरजेचं. तेवढीच ताकदवर गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये विशाल खानावकर या गोलंदाजी पाहायला मिळतात. प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका पोचला चेंडू हवेमध्ये. नितीन कोहलीसर चेंडू खाली येतील. कॅच ड्रॉप. जीवनदान सिंगल मिळेल. बॅटिंग करत असताना करावे टीम साठी एकेरी दाब्याला संघ जाऊन पोहोचला. 37 या आकड्यावरती स्ट्राईक रोटेट झाले आणि स्ट्राईक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. विनय भोईर हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती. 37 फलकावरती 2 चेंडूचा खेळ बाकी. येणाऱ्या 2 बॉल मध्ये किती धाबा सध्या जमा करेल करावे. ऑन साइडला खेळला लांब कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू वेगानं चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 चौकार. पनवेलच्या या शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला रे नावा. टँक विडीज आहे. शेवटचा अंतिम 1 बॉल शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा विशाल कानकर समोर विनय भोईर. अंतिम बॉल वरती देखील प्रहार केला. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण अजय कोहलीचा पाहायला मिळाला. अगदी चांगलं एफर्ट. 100% कमिटमेंट आपण क्षेत्ररक्षणच्या डिपार्टमेंट मध्ये अजय कोहलीचा पाहिला. अंतिम बॉल वरती दाब आला. त्या मात्र 2 अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना करावे टीमने तब्बल धाबा जमा केला. 43 सेकंद 17 प्रवास. येणारे 30 बॉल 44 धाब्याचा प्रवास मॅच मध्ये नावडे टीम समोर. शिवसेना पनवेल शहर प्रमुख अर्थातच प्रसाद सोनावणे साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपला इथे या स्पर्धेच्या वतीने शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो या ठिकाणी प्रसाद सोनावणे साहेब की आपण यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी अक्षय मस्कर यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रसाद सोनावणे साहेब यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करावा. माझे उपदार शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा सन्मान या ठिकाणी आपण पाहतो. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय प्रसाद सोनावणे साहेब शिवसेना पनवेल शहर प्रमुख यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर विनंती करतो आम्ही सुजन मुसलोणकर साहेब आपण यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. उपशहर प्रमुख पनवेल सुजन मुसलोणकर साहेबांना विनंती करतो की आपण यावं. आपला सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारावा. त्याच्यानंतर मायाताई देवरे नवीन पनवेल शहर प्रमुख यांना विनंती करतो आपण देखील यावं. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. तर चला विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षक सजवून घ्या. तर आपण मंदाताई जंगले त्याच्या अगोदर आपण मायाताई देवरे यांचा सन्मान करूया. त्याच्यानंतर मंदाताई जंगले शिवसेनेच्या दमदार नेतृत्वार्थातच शिवसेना पनवेल तालुका महिला संघटिका मंदाताई जंगले यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी करणार आहोत.
तर मायाताई देवरे यांचा सन्मान आपण पाहिलात. त्याच्यानंतर मंदाताई जंगले यांना विनंती करतो आपण देखील यावा, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो या ठिकाणी सुकेश भोपी आणि त्यांच्या समेत अक्षय मस्कर की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मंदाताई जंगले पनवेल तालुका महिला संघटिका यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा. त्याच्यानंतर स्मिताताई भोईर उपतालुका प्रमुख महिला पनवेल तालुका उपतालुका प्रमुख यांना विनंती असेल स्मिताताई भोईर आपण यावा, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. स्मिताताई आपण यावा. त्याच्यानंतर कुसुमताई चावडा यांना विनंती करतो आपण देखील यावं. तर स्मिताताई भोईर यांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी पाहिलात. त्याच्यानंतर कुसुमताई चावडा यांना विनंती करतो विभाग प्रमुख आपण देखील यावं. तर कुसुमताई चावडा यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल विभाग प्रमुख. त्याच्यानंतर नयनाताई सुरते उपविभाग प्रमुख विचुंबे यांना विनंती करतो आपण देखील यावं. नयनाताई सुरते यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. तर नयनाताई सुरते आपण यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी सन्मान करूया पुढचा मनीषाताई तांगारे यांना विनंती असेल आपण देखील यावं. त्यांच्या समेत अनिताताई आंबे यांना विनंती करतो आपण देखील यावं. तर नयनाताई सुरते आणि यांचा सन्मान आपण पाहिलात. मनीषाताई तांगारे आणि अनिताताई आंबे यांना विनंती असेल आपण देखील यावं. तर अनिताताई आंबले यांना विनंती असेल आपण यावं. तर अनिताताई आंबले यांना विनंती असेल आपण देखील यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. माहिती उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. धन्यवाद मान्यवरांचे खूप खूप आभार. आणि जाऊया आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये बाबूशाह इनके पास. बाबूशाह उड़ीसा मैम फ्रॉम देवीचापाड़ा. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर रॉकस्टार प्रवीण गायकर सर के साथ साथ देखिए हम देख सकते हैं यहाँ पर से बहुत बढ़िया देखिए सुकेश भाई भोपी देखिए और अक्षय दादा मस्कर देखिए देख सकते हैं ये वन जोड़ी यहाँ पर से सभी मेहमानों का देखिए खास सम्मान करते हुए यहाँ से और चलेंगे मैच की तरफ. देखिए बात करेंगे यहाँ से रॉकस्टार अगला मैच का टॉस हो चुका है. चला नेक्स्ट मॅच उल्वे संघाचे संघनायक आपण लगेचच टॉस साठी रिपोर्टिंग करा. यातून जो जिंकेल तो थेट आपल्या समवेत केलेल. दोन्ही कॅप्टन आपण यावं. उल्वेचे कॅप्टन प्रथम यावं, यातून विजेता संघ आपल्या सोबत केलेला आणि सुपर 12 साठी क्वालिफाय केला जाईल. तर मंदाताई जंगले पनवेल तालुका महिला संघटिका स्पर्धेतून रजा घेत असताना प्रसादजी सोनाणे साहेब शिवसेना पनवेल शहर प्रमुख आपल्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा. सुजन मुसळकर साहेब उपशहर प्रमुख पनवेल, मायाताई देवरे नवीन पनवेल शहर प्रमुख, स्मिताताई भोईर उपतालुका प्रमुख तथा विचुंबे, कुसुमताई चावडा विभाग प्रमुख, नयनाताई सुरते उपविभाग प्रमुख विचुंबे, मनीषाताई तांगारे आणि अनिताताई आंबले सर्वांना आपल्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. तो चलिए चलेंगे मैच की तरफ फिर से एक बार. देखिए टारगेट इतना बड़ा तो नहीं है, लगे अच्छे गोली देखिए बात करेंगे. शुरुआत हुई अंदाज हुई यहाँ पर जो हमने रेगुलर क्रिकेट में देखा करते थे, लेकिन वही देखिए हम भी 40+ क्रिकेट में भी देखिए उनका थोड़ी सी कहूँगा निराश की यहाँ पर करा हुई 40+ टीम यहाँ पर, क्योंकि थोड़ा सा और रन जोड़ लेते जो पिछला मैच को जिस तरह से देखा गया था यहाँ पर, लेकिन 44 का टारगेट से यहाँ से और 28 अभी 39 की जरूरत है यहाँ से 55-60 देखिए यहाँ तक है एक अच्छा टोटल कहा जाता है हमेशा. और जहां पर देखिए आउटफील्ड इतना तेज है, पिछले 4 महीने से बारिश नहीं, जिसके कारण से विकेट में देखिए यहाँ से बात करेंगे और उसके साथ साथ देखिए मैदान में. तर बाबूशाह या ठिकाणी आपण पाहू शकाल आमचे शिवकरचे आरटी मामा
यांचं या ठिकाणी शुभागमन क्रिकेटसाठी मित्रांनो नेहमीच ज्यांचं आपण नेहमीच उपस्थिती आणि योगदान पाहतो मामा आपलं सहर्ष स्वागत करतो या व्यासपीठावरती शिवकरचे आरटी मामा सुकेश भोपी यांची मावशी देखील आपण शिवकर गावामध्ये पाहतो मामा आपलं सहर्ष स्वागत. नितीन डीजे आज यांच्या मुलीचा वाढदिवस आहे. नितीन आपल्या मुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या ऍडव्हान्स मध्ये चलिए मुलाचा प्रेम. चलिए अलंकार टांडेल देखिए यहाँ से गेंदबाजी करते हुए यहाँ से जिनका नाम देखिए ग्लेन मैक्सवेल जुड़ा गया था टेनिस क्रिकेट की दुनिया में. देखिए यहाँ से और वो नाम ने देखिए टेनिस क्रिकेट में डंका मचाया और आज भी देखिए मैदान के अंदर से अल्टी मामा देखिए हम देख सकते हैं यहाँ पर तशरीफ रखते हुए यहाँ से बहुत बड़ा देखिए मामा भांजे का रिश्ता देखिए यहाँ से बहुत बड़ी रही थी निश्चित रूप से. और अभी देखिए बात करेंगे यहाँ से इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा यहाँ से विनर और उल्ला 40+ के बीच में. देखिए ये अच्छी बात है यहाँ पर रॉकस्टार क्योंकि एक टीम क्लियर हो जाएगा और उन्हें ज़्यादा समय वेट नहीं करना पड़ेगा. कमाल का गेंद देखिए यहाँ पर अलंकार टांडेल देखिए यहाँ से बता रहे हैं भाई यहाँ से भलाई देखिए हमने रन कम बनाए लेकिन बचाने के लिए पूरी मेहनत जान डाल देंगे. यहाँ पर 7 रन पहला ओवर कंप्लीट है. यहाँ से 24 गेंद यहाँ पर 37 की जरूरत है. अधिक भजन मंडळ वाकडी भजन सम्राट उमेश बुवा पवार यांचे या ठिकाणी शुभागमन. त्यांचे साथी सहकारी चालक मालक चकवा वादक अर्थातच सुरेश भोपी साहेब आपलं सहर्ष स्वागत. चलिए बहुत बढ़िया देखिए पर पटाखों की देखिए तैयारी हो रही है कि रथी महारथी और रॉकस्टार. कल बात करेंगे फाइनल नाइट है कल देखिए मेहमानों का यहाँ से भीड़ रहेगा. हर टीम देखिए सुपर 12 के लिए संघर्ष करेगा यहाँ पर. और देखिए बात करेंगे जहाँ पर सुपर 6 तक देखिए आपको यहाँ पर सीरीज के लिए जो यहाँ पर बैटर बॉलर के लिए जो यहाँ पर रन विकेट है वो काउंटिंग किया जाएगा. लेकिन सुपर 6 के बाद जो आखिरी का रहेगा 3 मुकाबला देखिए बात करें 2 मुकाबला सुपर 3 में जाने के बाद है वो कोई काउंटिंग नहीं किया जाएगा. जो आखिरी रेस रहेगी आपकी सुपर 6 तक रहेगा. लेकिन देखते हैं आज सुपर 12 में कौन सा टीम जाएगा. लेकिन रॉकस्टार अच्छी बात है सुपर 12 में एक मैच अगर आप सुपर 6 में जाते हो वहां से एक और मौका रहेगा. यहाँ पर सुकेश दादा भोपी देखिए हम देख सकते हैं यहाँ पर खूबसूरत चेहरा देखिए बयां कर रहा है टेनिस क्रिकेट की दुनिया में इतिहास रचने वाले गांव देवी चैंपियंस क्रिकेट संघ देखिए वाकड़ी और उसके साथ साथ है. और यह चले ऊंचाई भर दी यहाँ से लंबाई की कमी यहाँ से खुद गेंदबाज पकड़े यहाँ और बैलेंस के बाद ये भाई बैलेंस के बाद यहाँ से अपने आप को ये होता है थोड़ा 40+ के खिलाड़ी में ये मुश्किल होता है. कैच सिर पे कल भी ऐसा सेम देखिए कैच. चलिए ऊपर ऊपर नहीं भाई 40+ के खिलाड़ी का क्या रहता है इनका ध्यान ज्यादा ऊपर नहीं रहता है इनका ध्यान ज्यादा नीचे रहता है भाई यहाँ पर टेबल पे रहता है. इसलिए आदत नहीं उतना ऊपर कैच पकड़ने की. टेबल तक की बात होती है ना थोड़ा लेवल क्योंकि मैच के बाद एक साथ ये कोई भी जीते कोई भी हारे एक साथ बैठते हैं टेबल में एक ही टेबल में एंजॉय करते हैं. 40+ का खिलाड़ी मैच बात करेंगे ना ये मैच रहता है भाई. इनको हार जिससे देखिए फर्क तो पड़ता है मैदान के अंदर लेकिन बाहर आए तो फिर उनके दोस्ती एक ही बेंच एक ही टेबल एक ही होटल देखिए एंजॉय लेते हैं यहाँ से. लेकिन बहुत बढ़िया देखिए यहाँ से तारीफ करना चाहूंगा यहाँ से मैं 40+ जितनी भी लेजेंड खिलाड़ी को बहुत बढ़िया क्रिकेट दिखाते हुए आज देखिए पूरी महाराष्ट्र में हम देख रहे हैं. ऑल इंडिया 40+ भी देखने को मिला पनवेल 40+ देखने को मिला रायगढ़ 40+ देखने को मिला. आप डम्बोली जाओ कल्याण जाओ भिवंडी जाओ. ओह यार चलिए यहाँ पर कट है क्या बढ़िया देखिए यहाँ से गेंद को लपके भाई यहाँ से फील्डर की सराहना होनी चाहिए भाई सराहना होना चाहिए. यतीन भूर देखिए थे फील्डर यहाँ पर एक यतीन देखिए आज जो गांव में खेलते हैं निश्चित रूप से अच्छे हमारे दोस्त. लेकिन ये देखिए एफर्ट देखिए ओ लाजवाब देखिए यहाँ से क्या एफर्ट था भाई यहाँ से. ये तो कृष्णा सातपुते सर को फेल कर देंगे भाई. फिटनेस देखिए कितना बढ़िया यहाँ से. कल एक दृश्य हुआ प्रवीण बात करेंगे मयूर वाघमारे करण अंबाला के बीच में कमाल का वो सेलिब्रेशन भी था. नहीं आखिरी लय जिगरे देखिए कहा जाता है ना जिगरबाज गेंदबाजी दिखाया उन्होंने. लेग पेपर देखिए यहाँ से मुझे समझ में नहीं आया रॉकस्टार कहाँ से बल्ला लगा था. वही कमेंट सब हुआ कि आउट थे बैटर से लेकिन शायद मैच को थोड़ा अच्छा बनाने के लिए या क्या कारण था पता नहीं लेकिन नट आउट दिया गया. लेकिन उसके बाद मयूर वाघमारे ने दिखाया भाई देवत और रायगढ़ की देखिए शान
ओ ये चले, यही मयूर अकबर ने गेंद डाला था भाई, जड़ में एकदम से डाला था। करण अंपाला को देखिए चारों खाना चित किया था। कोई बात तो है इस गेंदबाजी में। देखिए यहाँ से सफलता हाथ लगी, आउट होने वाले बैटर की बात करेंगे यहाँ से विजय को। प्रेक्षक कमाल कॅचसाठी सुवर्ण संधी असेल स्पर्धेचे आयोजक नरेंद्र विभाग प्रमुख सुकेश भोपी आणि अक्षय मस्कर यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक, 300 रुपयाचं पारितोषिक आणि शिवकरचे आरडी मामा यांच्या वतीने देखील आयवा प्रेक्षक कमाल कॅचसाठी 200 रुपयाचं पारितोषिक म्हणजे एकूण 500 रुपयाचं हे कॅश प्राइज प्रेक्षक कमाल कॅचसाठी। पण जोपर्यंत शिवकरचे आरडी मामा आहेत तोपर्यंत हे पारितोषिक असेल, ही सूचना मी पोहोचतो आणि सुकेश भोपी आणि अक्षय मस्कर यांची शेवटच्या रात्रीपर्यंत हे पारितोषिक असेल। नहीं, मराठी न्यूज चैनल में भी हम सुनने में मिला है सुकेश भाई भोपी बहुत है कैश प्राइज उड़ा रहे हैं यहाँ पर अलग अलग। निश्चित रूप से यहाँ पर देखिए दर्शकों के लिए लीजिए। बिल्कुल बाबूशाह, दर्शकों के लिए मौका है और सभी यानी कि जो कमेंटेटर है, डीजे है, लाइव अंपायर, फिर स्कोरर, उनके लिए हर रोज 1500 रुपए का इनाम है। और अगले साल जो 4 व्हीलर की उनकी बड़ी टूर्नामेंट होने वाली है जहां पर 64 ग्रामीण टीमें खेलेगी, 16 40+ टीमें, तालुका की 16 टीमें, मालिका मैन ऑफ द सीरीज के लिए 4 व्हीलर, बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर के लिए आपको 2 व्हीलर दी जाएगी। और उसी के साथ जो तालुका ऑफ होगा उसके लिए अलग प्राइस, फिर उनके लिए मैन ऑफ द सीरीज के लिए एक 2 व्हीलर बाइक। और 23 जनवरी को ये टूर्नामेंट स्टार्ट होगी। 23 जनवरी हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे इनके जयंती के शुभ अवसर पर यह टूर्नामेंट का 100% आगाज होगा और एक बड़ी टूर्नामेंट आपके सामने पेश होगा। और तब डबल धमाका होगा सब कमेंटेटर, डीजे, अंपायरों के लिए भी। क्या बात है, रॉकस्टार भिवंडी में सुकेश डाकी, स्क्रीन पर देखिए सुकेश भाई भोपी, यहाँ पर देखिए रायगढ़ में ये जहाँ पर हमेशा अलग सोच अलग अंदाज देखिए। और 13 रन बनाए हैं, पहला विकेट गवाए हैं। 31 की जरूरत है 18 गेंद से यहाँ पर 31 रनों की जरूरत है 18 गेंद से यहाँ पर सुकेश भाई भोपी देखिए स्क्रीन पर आप देख सकते हो। नीचे से यही बात बताई यहाँ से, ये नाम देखिए आज टेनिस क्रिकेट में टंका मचाते हुए यहाँ से भाई खेलमैन देखिए, दादा देखिए, लोग भी बहुत खूबसूरत देखिए बनाए हुए हैं एकदम से देखिए यहाँ से रसगुल्ला के जैसे। मुझे लगता है सुकेश भाई भोपी देखिए थोड़ा चेहरे पे थोड़ा इस टूर्नामेंट के कारण थोड़ा सा सुझा हुआ है, लेकिन नहीं तो बड़ा खूबसूरत जैसे कहते ना चांद में दाग नहीं। सुकेश भाई भोपी देखिए यहाँ से चेहरे पे कोई दाग नहीं देखिए, कहते ना धन के साथ साथ मन अच्छे होना चाहिए रॉकस्टार है। और वो मन देखिए बात करेंगे आपको टेनिस क्रिकेट में। ओ ये चलिए खींचकर मारा भाई अजय कोहली, ये नहीं रुकेंगे भाई। और एक बड़ा हिट देखिए यहाँ से, कहती ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही। शुरुआत जब किया था कमेंट्री के अजय कोहली इनके बल्लेबाजी के पर कहा था कि अजय कोहली की बैटिंग और बंदूक के गोले और इनके खेलने के अंदाज यही रहती है भाई। बहुत फेमस हुआ भिवंडी में भाई। दर्शक ने क्या एंजॉय कर रहे थे, बाहर कूलर दिया गया और मैदान में देखिए 19 बार देखिए बात करेंगे, बहुत लोगों ने वो वीडियो देखा से। और यह चलिए ड्राइव बड़ा अच्छा था यहाँ पर, शिखरन आता हुआ यहाँ से। और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंची यहाँ पर 20 रन देखिए यहाँ से। अभी 24 की जरूरत है, 16 गेंद बचा यहाँ से। 16 गेंद देखिए बात करेंगे 24 की जरूरत है। सागर से गहरा कोई नहीं और फूलों से खूबसूरत कुछ कोई नहीं। इस वक्त देखिए स्क्रीन पर देख सकते हो सुकेश भाई भोपी देखे इनके खूबसूरत चेहरा से बयां कोई नहीं, बयां लाजवाब यहाँ से। अजय कोहली देखिए बात करेंगे, अभी भी देखिए बल्लेबाजी में धूम मचाते हुए और उनके साथ देखिए यहाँ से बात करेंगे उमेश खानोकर देखिए बात करेंगे यहाँ से। बहुत बढ़िया देखिए रायगढ़ प्रीमियर लीग में भी देखिए यहाँ से दोनों भाई देखिए कप्तान बने थे, तो टीम से यहाँ पर से नितिन दादा कोहली
अजय कोहली देखिए यहाँ से नितिन दादा से देखिए बात करेंगे जब ऑक्शन के दौरान चलिए समीकरण की बात करेंगे यहाँ से उनके घर पे जब मैं 40+ का जब ऑक्शन था निश्चित रूप से आया था बड़ी अच्छी खातिरदारी नाश्ता ब्रेकफास्ट उसके साथ साथ कई उन्होंने अंतर्राष्ट्रीय का भी जानकारी दी जहीर खान जैसे खिलाड़ी लीजिए बहुत सारे देखिए अंतर्राष्ट्रीय खिलाड़ी के साथ उन्होंने लेदर सीजन गिना और जिक्र के जहीर खान एक सबसे बहुत बड़े जहरीले गेंदबाज थे यहाँ से और उन्होंने दिखाए थे यहाँ से लेके यहाँ पर देखिए विकेट गिरता हुआ जिस बल्लेबाज का चर्चा किया था भाई यहाँ पर अजय कोहली लकड़ी कितना भी गीला हो जलता है जरूर है बैटर कितना भी बड़ा हो गलती करता है जरूर है अब देखते हैं यहाँ से आने वाला देखिए गेंद बचा है 13 और जीत की बात कर लेंगे तो यहाँ से 23 की जरूरत है। सीजन देखिए कितने बेताब कितना बेशब्री रहेगा यहाँ पर से जनवरी के महीना में देखिए बात करेंगे आएगा 2026 पर है जब 4 व्हीलर के साथ है कहीं मोटर बाइक है और ये देखिए यहाँ पर शिवसेना तालुका प्रमुख ट्रॉफी और इस टूर्नामेंट का देखिए कद इसलिए बढ़ते जा रहा है यहाँ से तर पंचांनो विनंती असेल 13 गेंद 23 की जरूरत है यहाँ से थोड़ा सा एक गेंद तक रुकिए फिर पटाखा जितना लगाना है लगाइए। हाँ चलिए गेंद डालिए भाई चलिए तुरंत डालिए कहीं अतिथि मानने पर यहाँ पर आ रहे हैं निश्चित रूप से यहाँ पर ओ अच्छा गेंद ओवर कंप्लीट यहाँ से 12 गेंद अब 23 की जरूरत है 23 जीत के लिए। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील साहेब यांचे या व्यासपीठावरती शुभागमन आपण पाहताय त्यांच्या समेत नरेंद्र विभाग प्रमुख शिवसेनेचे दमदार नेतृत्व शशिकांत भगत साहेब आपल्या या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो। तालुका प्रमुख चषक 2025 गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ फाकडी शिवसेना तालुका प्रमुख अर्थातच बिंदासभाई ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाने आपण स्पर्धा पाहतो। स्पर्धेचे आयोजक सुकेश भोपी साहेब नरेंद्र विभाग यांच्या वतीने रामदास शेठ पाटील साहेब उपजिल्हा प्रमुख शिवसेना आणि त्यांच्या समेत शशिकांत भगत साहेब आपल्या या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत। विनंती असेल आपण या व्यासपीठावरती त्यांच्या समवेत सन्माननीय किरणदादा भोईर घेसर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं। दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत। चलिए चलेंगे मुकाबला की तरफ। देखिए यहाँ से बात करेंगे अलंकार टांडे से कुछ चर्चा गुफ्तगू चलता हुआ यहाँ से और देखिए अभी बात करेंगे 12 गेंद 23 की जरूरत है। टीम का स्कोर देखिए 21 बना है। 12 चेंडू 23 दावाची गरज है यहाँ पर से और स्क्रीन पर देखिए देख सकते हो इस वक्त सबके हस्ती सबके लाडले। देखिए यहाँ से बात करेंगे यहाँ पर
उप जिला प्रमुख देखिए बात करेंगे शिवसेना पर रामदेव पाटिल साहब देखिए इस वक्त तशरीफ रखे हैं, उनके साथ शशिकांत भगत साहब भी देखिए तशरीफ रखे हैं। चलिए मुकाबला थोड़ा सा ऑन कीजिए। इसके बाद देखिए सेकंड राउंड का एक मुकाबला 40+ का खिलाया जाएगा विनर के बीच में, और उसके बाद देखिए रेगुलर से जो अपर 8 का लॉट से उसके बीच में मैच खेला जाएगा। 12 गेंद 23 की जरूरत है यहाँ से। अलग तांडेल देखिए योगेश तांडेल से पूरे देखिए करा हुए 40+। फिर से एक बार जान आती हुई देखिए यहाँ से, जानते मैच बचा भी सकते हैं, मुकाबला जीत भी सकते हैं यहाँ से, लेकिन उमेश खानोकर उनके साथ बल्लेबाजी में यहाँ से किरण खानोकर देखिए, हम देख सकते हैं उमेश खानोकर देखिए ये जोड़ी क्या कुछ रंग लेकर आएगा यहाँ से। चलिए यहाँ पर मेहमान देखिए अतिथि मान्यवर यहाँ से प्रवीण यहाँ से देखिए बात करेंगे। अगर आज दृश्य ऐसा है मेहमानों का, सोचे कल अंतिम नाइट है, क्या रहेगा यहाँ से माहौल। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय राम फडके साहेब कामोटे आणि त्यांच्या समेत किरण भोईर साहेब घेसर या मान्यवरांचा आपण या ठिकाणी शुभागमन पाहतो। अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण आज पाहू शकाल सन्माननीय राम फडके साहेब कामोटे आणि त्यांच्या समेत किरण भोईर साहेब घेसर यांचं या ठिकाणी शुभागमन, आपण त्यांचं सहर्ष स्वागत करून त्यांच्या समेत वाकडी क्रिकेट संघाचा हनुमान अंबाला आपण नवीन खरेदी ब्रँडेड शूज 10,000 रुपये पाहू शकाल उद्याच्या मॅच साठी। हनुमान आपलं सहर्ष स्वागत। सन्माननीय राम फडके साहेब कामोटे आणि किरण भोईर साहेब घेसर आपलं सहर्ष स्वागत। चलिए चलेंगे मैच की तरफ। यहाँ पर देखिए राम फडके साहब देखिए हम देख सकते हैं यहाँ पर कामोटे, उसके साथ किरण भोईर साहब देखिए बात करेंगे घेसर, उसके साथ साथ देखिए बात करेंगे इस वक्त उप जिला प्रमुख देखिए शिवसेना रामदास पाटिल साहब देखिए पर बड़ा अच्छा ड्राइव देखिए यहाँ से मैच में देखिए बहुत क्लोज हो। ये देखिए अलंकार टानिल ग्लैन मैक्स लेके पूरी जान झोंक ली थी गेंद को रोकने के लिए, लेकिन दोनों बल्लेबाज को देखिए रन नहीं रोक सके यहाँ से। ये चलिए देखिए शोर शराबा मैदान के अंदर थोड़ा सा चलता हुआ, जानते मैच थोड़ा सा क्लोज यहाँ पर। ये देखिए रिएक्शन गेंदबाज की रिएक्शन देख सकते हो भाई यहाँ से, एकड़ा लार एकड़ा लगेश थ्रो करा, तुरंत देखिए यहाँ से गेंद फेंकी हमारी तरफ यहाँ से। बहुत बढ़िया देखिए रिएक्शन देखने को मिला यहाँ से। कहते ना सबर सभी खिलाड़ियों के बस की बात नहीं होती है, लेकिन जिसमें सबर होती है वो सफलता पाते यहाँ से। ऊंचाई तो लिए ओ पर देखिए यहाँ से थोड़ा जल्दबाजी में यहाँ पर कंट्रोल गवा दिए और आता हुआ अहम चौका यहाँ से 40+ नाउडे टीम के लिए। कहते ना सुबह अभी जिंदा है, शाम अभी जिंदा है। दिल्ली कहता है कि देखिए साहब लीजिए, स्वर्गीय बाला साहब ठाकरे साहब लीजिए अभी जिंदा है। जब तक देखिए उनके कार्यकर्ता अभी हम देख सकते हैं इस मंच पर यानी पूरे महाराष्ट्र में देखिए जोर भी लगाते दम भी लगाते हुए यहाँ से शिवसेना कहा जाए तो टाइगर कहते ना जंगल में कभी राजा की चुनाव नहीं होती यहाँ से। तो उसी तरह से हमारे मैच की बात करेंगे, थोड़ा सा इस चौके ने देखिए करवट बदला है, थोड़ा पासा बदला है यहाँ से। 9 गेंद 15 की जरूरत है और फिर एक बार ड्राइव अच्छी यहाँ से क्या है, हल्की से यहाँ पर फील्डर देखिए अगर पहुंचे यहाँ पर गेंद को रोके भाई। यहाँ पर देखिए कितना बढ़िया फील्डिंग देखिए, तारीफ करना चाहूंगे यहाँ से नीलेश देखिए अपने आप को झोंक दिया था यहाँ से। कहते ना आज अगर सर झुकाकर मेहनत करोगे कल सर उठाकर काम करोगे। संदीप सर कहते ना आज का काम अगर आज आप कर लिया तो कल भी आप राज करोगे यहाँ पर। तो वही काम देखिए हम हमेशा देखते हैं यहाँ से। शिवसेना तालुका प्रमुख ट्रॉफी देखिए यहाँ से बात करेंगे और उनके कार्यकर्ता की तरफ से 8 गेंद 13 की जरूरत है यहाँ से। फिर से एक बार देखिए सिंगल तो लेंगे क्या, दूसरे के लिए जाएंगे यहाँ से। ओ ये देखिए दोनों फील्डर के बीच में कॉल नहीं हुआ यहाँ से, तालमेल बिगड़ा भाई, नजरे हटी दुर्घटना घटी। कहते ना चुकीला माफी नहीं पूरा। नौ की जरूरत है यहाँ से। देखिए क्या बढ़िया देखिए, थोड़ा सा बहुत बड़ी गलती हुई थी यहाँ से। 7 गेंद देखिए 9 की जरूरत है यहाँ से। चलिए कोई बात नहीं, यहाँ पर से पानी जाएगा निश्चित रूप से। यहाँ पर से 12 खिलाड़ी तैयार है ये चलिए अपील और उसके बाद देखिए कोई बड़ा विकेट देखिए इस वक्त देखिए उमेश खानोकर कमाल की बैटिंग कर रहे थे, एक सेट बल्लेबाज यहाँ पर है, लेकिन उनका आउट होना यहाँ से। 6 गेंद 9 की जरूरत यहाँ पर है। रॉकस्टार आता रंगाता अली मैच।
खानोकर का विकेट गिरना और कितना दबाव रहेगा इस मैच में, कितनी यहाँ पर मुश्किल बनेगी, ये आने वाला मंजर ही आपको बताएगा यहाँ पर, क्योंकि दोनों टीम का कोशिश जारी है, पर वक्त बताएगा कौन किस पे बारी है। 6 गेंद 9 की जरूरत है। चलते थोड़ा डीजे के पास मैदान पर देखिए पानी पहुंचा है और उसके साथ कुछ मैसेज भी पहुंचेगा। टीम है कंचन स्मृति देखिए बात करेंगे कराओ टीम है और प्रियांश 11 देखिए बात करेंगे नावड़े 40 प्लस टीम है। बहुत बढ़िया देखिए 6 गेंद 9 की जरूरत है यहाँ से। कहते ना कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिर कर संभल जाए वही जितना बाजी यहाँ पर। संडे पालकर से देखिए हम देख सकते हैं यहाँ से केवाल लेके देखिए यहाँ से बात करेंगे यहाँ से एक आक्रामक अंपायर देखिए और उनके साथ देखिए हम देख सकते हैं यहाँ से अंपायरिंग मैच है रामन भोसले सर लीजिए और उसके साथ साथ देखिए कैलाश भूर सर लीजिए यहाँ पर 6 गेंद देखिए 9 की जरूरत है यहाँ से। और यह चलिए जोर लगाना चाहते थे यहाँ से, गेंद टप्पा खाने के बाद देखिए घुमा स्लिप फील्डर देखिए जो फर्स्ट स्लिप पर थे थोड़ा सा वो कैरी यहाँ पर कवर किए थे जिसके कारण 2 रन बचाने तो गेंद चौके के लिए जा सकता था यहाँ से। बहुत अच्छा मेहनत देखिए यहाँ से 5 गेंद 7 की जरूरत है यहाँ से। किरण खानोकर देखिए कहा जाए तो इनके पास ताकत की कोई कमी नहीं यहाँ पर से और उनका साथ देने के लिए यहाँ पर बल्लेबाजी में देखिए यहाँ से बात करेंगे यहाँ से स्विंग के पास देखिए बात करेंगे रफ्तार के सौदा कर नितिन कोहली से देखिए बात करेंगे यहाँ पर मुकाबला टाई होता है तो सुपर ओवर जाएगा, अगर सुपर ओवर टाई होता है तो फिर फ्रेश टॉस के साथ मैच को कंप्लीट किया जाएगा। ये देखिए भाई यहाँ पर स्क्वायर कट यहाँ पर किरण खानोकर फील्डिंग देखिए पड़ना जवाब के वाह रे वाह, मेहनत की दाग देनी होगी यहाँ से, वापस 2 रन बचाते हुए यहाँ से। अब रह जाएगा देखिए 4 गेंद, जीत के लिए 5 की जरूरत है यहाँ से। कहते हैं ना जिंदगी में मेहनत इतना करो कि किस्मत भी कहेगा बेटा ले ले ये तेरी अमानत है, लेकिन देखते हैं ये मेहनत क्या रंग लाएगी यहाँ पर। यहाँ किरण खानोकर जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं इन्हें रोकना कठिन हो जाएगा यहाँ पर। गेंदबाजी की बात करेंगे नीलेश माथे देखिए अच्छी फील्डिंग उन्होंने भी दिखाई थी यहाँ से, लेकिन अब लेफ्ट हैंड गेंदबाज है, दिक्कत बनेगा भाई यहाँ से। कौन बदल कर गेंद बदलता हुआ यहाँ से, समीकरण बदलता हुआ यहाँ से, मैच में सनसनी मचता हुआ यहाँ से। 3 गेंद देखिए 5 की जरूरत है यहाँ से। कहते ना लोग आपको हाई भी करेंगे हेलो भी करेंगे, एक बार सफल हो जाइए भाई यहाँ से, इग्नोर करने वाले भी आपको फॉलो करेंगे। क्या सफल होंगे यहाँ पर गेंदबाज, या सफल होंगे बल्लेबाज, क्या सफल होंगे कांचन स्मृति यहाँ पर करा हुए 40 प्लस या कांचन होंगे, लेकिन सफल तो यहाँ पर हो चुका है तालुका प्रमुख ट्रॉफी देखिए बात करेंगे शिवसेना। एक बहुत बड़ा देखिए सफल टूर्नामेंट 3 गेंद 5 की। ये चलिए 40 प्लस का मैच है, 500 से ज्यादा देखिए और ये डॉट गेंद मुश्किल पर आएगा यहाँ से। रॉकस्टार कहते हैं ना खाने में कोई जहर मिला दे इस वक्त उसकी इलाज है, अगर शराब में भी जहर मिला दिया तो उसका इलाज है, डॉट गेंद का कोई इलाज नहीं है। चौका आता है तो मैच सुपर ओवर तक भी पहुंचा सकते हैं। ये चलिए शायद यहाँ से चौका तो तय लगता हुआ, यहाँ देखते हैं फ्लाइटेड 6 है। ये चलिए भाई फ्लाइटेड 6 रन और यहां से गेंदबाज कहेंगे भाई अल्लाह बचाए मुझे हैतरे वार से, हैतरे वार से, हैतरे वार से, हैतरे वार से, हैतरे वार। करून करावे 40 प्लस मास्टर आपण मैदानातून या अभिनंदन टीम नावडे 40 प्लस आणि हार्ड लक टीम करावे। योगेश आपण आला त्या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून आभार। तो टॉस देखील करूया, मैन ऑफ द मैच इस मैच का हीरो बाबूशाह। तो चलिए मैन ऑफ द मैच की तरफ जाएंगे, थोड़ा सा करावे 40 प्लस टीम हार्ड लक और बताए भाई यहाँ पर हरली तरी रॉकस्टार चाले लेकिन वागा जैसा लड़ला यहाँ पर से संघर्ष भरपूर के लिए एक छोटा सा टारगेट होता। ये चलिए भाई पटाखों की आतिशबाजी। मैच के मैन ऑफ द मैच उमेश खानोकर देखिए गेंदबाजी रहे और बल्लेबाजी में गेम चेंजर इनिंग्स रहा। और जहां पर बल्लेबाजी में बात करेंगे उमेश खानोकर देखिए यहाँ पर 17 रन देकर 2 विकेट लिए थे 2 ओवर में, लेकिन सोई बल्लेबाजी में बात करेंगे 8 गेंद 19 रन और रहे मैच का मैन ऑफ द मैच। तो उमेश या मैन ऑफ द मैच ची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी उमेश ठरलेत या सामन्याचा सामनावीर।